झाडून घेतच होते तेव्हाच मला ह्यांनी सांगितलं की आज छानसा चहा ठेव ना गं, खूप दिवस झाला आज चहा म्हणजे घेतलेलाच नाही आहे. म्हटलं इतके दिवसांनी काहीतरी मागितलं आहे आणि ते पण चहा बिस्किट, कारण की जनरली ते कधी मागत नाही चहा बिस्किट, पण आज मागितले. म्हटलं चला छानसा चहा ठेवूयात. मग छानसा चहा ठेवला, आमच्या तिघांना पण वाढून म्हणजे घेतला, गाळून घेतला. शिव बाहेर खेळत होता. म्हटलं तूही फ्रेश हो थोडासा आणि तूही खाऊन घे थोडंसं. मला चहा बिस्किट इतकं आवडतं की मी एकदा खायला बसले की पूर्ण पॅकेट कधी संपवून टाकते कळतच नाही. मग कोणाला गुड डे खायचं होतं, कोणाला हॅपी खायचं होतं, कोणाला क्रॅकजॅक खायचं होतं, म्हणजे सगळ्यांना ज्याच्या त्याच्या आवडीचं बिस्किट खायचं होतं. टी व्हीवर माहेरची साडी पिक्चर लागला होता. मग खूप दिवसांनी हा पिक्चर पाहिला. म्हटलं चला थोडासा पाहूयात. मग हे झाल्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करावी, कारण की आज गुरुवार आहे, घरात उपवास असतो. म्हटलं हे केल्यानंतर म्हटलं की थोडं म्हणजे स्वयंपाकाची तयारी करावी, म्हणजे की पटकन होईल. जनरली मी म्हणजे पटकन स्वयंपाक बनवून म्हणजे घेत असते, कारण की थोडं रिलॅक्स होतं. मग सगळ्यात पहिल्यांदा वरण भात म्हटलं लावून घ्यावं. मग तूर डाळ घेतली मिक्स, म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ, आणि एक साईडला तांदूळ, हिंग वगैरे टाकलं, तांदूळमध्ये मीठ वगैरे टाकलं, आणि हे सगळं झाल्यानंतर कुकर घेतला लावायला. आणि आज म्हटलं की आता चला 6-6:30 झालेत, सगळं आपलं इव्हिनिंगचं जे काम आहे म्हटलं आता चालू आहे आपलं, तर त्याच्यासोबत म्हटलं एकदा ग्रीन टी पण होऊन जाऊ द्यात. मग ग्रीन टी एक साईडला कुकर लावला, एक साईडला ग्रीन टी ठेवला. म्हटलं आता चला ग्रीन टी प्यायची पण खूप इच्छा झाली आहे, कारण ग्रीन टी नसेल तर दिवस पण जात नाही आणि खूप फ्रेश वाटतं ग्रीन टी घेतला की. मग छान ग्रीन टी वगैरे तयार करायला ठेवला. 6:30 वाजले होते, लाईट वगैरे लावली आणि ग्रीन टी गाळून घेतला. असं होतं माझं इव्हिनिंग रुटीन. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.